नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावणातल्या सप्तमीला शीतला सप्तमी असं म्हणतात आणि त्यावेळेला पूजासुद्धा केली जाते. तर आता ही नक्की शीतला सप्तमी म्हणजे काय? आता मला शीतला सप्तमी म्हटल्यानंतर मला माझं लहानपण आठवलं, म्हणजे बालपण आठवलं. त्यावेळेला शिळा सप्तमी म्हणून केली जायची. आता शीतलाचा अपभ्रंश शिळा सप्तमी झाली होती, पण त्याला अर्थ होता बरं का. शिळा सप्तमी म्हणजे शीतला सप्तमीच्या दिवशी सगळे आदल्या दिवशी करून ठेवलेले पदार्थ खायचे. त्या दिवशी चूल पेटवायची नाही, हा दंडक असायचा. मग काय विचारता, काकू, आज्या, आई सगळ्यांची मिळून धावपळ असायची आणि दिवसभर पुरेल एवढे सगळे पदार्थ आदल्या दिवशी करून ठेवले जायचे. मग त्यात लाडू असायचा, चिवडा असायचा, धपाटे असायचे. धपाटे तर हमखास असायचे कारण ते जेवताना लागायचे. मग त्याच्याबरोबर चटणी दही घेतलं की काम होतं, म्हणून धपाटे असायचे, थालपीठं केली जायची. कारण त्यावेळेला काही फ्रीज वगैरे नव्हते बरं का. हे सगळे पदार्थ घ्यायचे, मातीचं असं एक भांडं असायचं, त्यात पाणी ठेवायचं आणि मग त्याच्यामध्ये हे पदार्थ ठेवून ते खराब होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यायची, आहे की नाही. फ्रीज नव्हता, पण तरीसुद्धा त्या काळात त्या बायकांचं किंवा आमच्या आजी मावशी यांचं काहीही अडलं नाही आणि असे ते केलेले पदार्थ मस्त त्याच्यावर ताव मारायचं. आणि एवढंच नाही बरं का, आजूबाजूच्या मैत्रिणींना पण विचारायचं, का गं तू काय केलं शीतला सप्तमीला किंवा शिळा सप्तमीला, आणि मग ती आणखीन 2 पदार्थ सांगायची. आणि मग काय सगळ्या बायकांचा पुढच्या वर्षी हेच पदार्थ करायचे म्हणून शिक्कामोर्तब व्हायचा. अशी ही शिळा सप्तमी म्हणजेच शीतला सप्तमी खूप जोरदार आणि मस्त साजरी व्हायची. आता ही शीतला सप्तमी म्हणजे नक्की काय? श्रावण महिन्यातल्या सप्तमीला येते हे तर आपण पहिल्यांदाच बघितलं. मुख्य म्हणजे शीतला सप्तमीच्या दिवशी ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो, म्हणजे शेगडी असेल किंवा चूल असेल, त्यांना चांगलं पोतेरं हा शब्द तुम्हाला नवीन असेल बरं का. चुलीला पोतेरं घातलं जायचं, म्हणजे पाण्याने किंवा शेणाने सारवलं जायचं, त्याला म्हणायचं पोतेरं. आणि रोज सकाळी चुलीला पोतेरं घातलं जायचं. असं छान चुलीला पोतेरं घालायचं, आजूबाजूची जागा साफ करायची, शेगडी साफ करायची, शेगडी म्हणजे कोळशाची शेगडी, आणि नंतर त्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आणि दिवसभर चूलबाईंना आणि शेगडीबाईंना विश्रांती द्यायची, आहे की नाही. इथे सुद्धा आपल्याकरता रोज जे अन्न शिजवतात किंवा जे आपल्याकरता अन्न शिजवण्याकरता मदत करतात त्यांचीसुद्धा काळजी घेतली आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण ही शीतला सप्तमी साजरी करतो. अर्थात शीतला सप्तमीची कथाही आहे. त्यावेळेला जलाशयामध्ये एका राजाने जलाशय बांधला, त्यात पाणी नव्हतं. मग जलदेवतेने त्याला काही सांगितलं, त्याप्रमाणे त्याने त्या गोष्टी केल्या, मग त्याच्यामध्ये पाणी आलं. म्हणून त्या जलदेवतेची पूजा करण्याकरता जिथे जलाचा साठा असेल, म्हणजे जलाशय असेल, तिथे बायका अजूनही काही काही ठिकाणी जातात बरं का. तिथे बायका जातात, त्यांना जलाशयाला हळदी कुंकू वाहतात, उदबत्तीने ओवाळतात आणि काकडीच्या पानावर दहीभात कालवून तो ठेवला जातो आणि ते आपल्या भावाला दिलं जातं बरं का मुख्य म्हणजे. आणि काही नैवेद्य जलाशयाला अर्पण केला जातो. म्हणजे जलाशयाबद्दल, ज्याच्यातून आपल्याला पाणी मिळतं, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता ही शीतला सप्तमी साजरी केली जाते. याच्यावरून आपण एकच लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी जलाशय असेल, विहीर असेल, पाण्याचा साठा असेल, या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे ते पाणी प्रदूषित होईल असं करू नये. फक्त मग जलाशयाचीच काळजी घ्यायची का? तर नाही, अशी आपण नदीची सुद्धा काळजी घेऊ शकतो, सागराची सुद्धा काळजी घेऊ शकतो, त्याचीही पूजा करू शकतो. आणि मुख्य म्हणजे तिथलं पाणी प्रदूषित होणार नाही याचीही काळजी घेऊ शकतो. आता आमच्याकडे धुळ्याला काही असं जवळपास जलाशय वगैरे नव्हता, नदी खूप लांब होती. अशा वेळेला माझी आजी जलाशय म्हणून माठात ज्याच्यात पाणी भरलेलं असायचं ना, त्याची पूजा करायची, उदबत्ती वगैरे लावायची. म्हणजे एक मनाचं समाधान की यानं त्या निमित्ताने आपण पाण्याची पूजा करतोय आणि त्या पाण्याच्या साठ्याचं संवर्धन करतो. मुख्य म्हणजे आज आपलं आयुष्य जे चाललं आहे ते पाण्यावर चाललं आहे. पाणी हेच जीवन आहे की नाही. त्याच्या स्वच्छतेची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. हाच खरं शीतला सप्तमीचा खरा उद्देश आहे की नाही. म्हणजे प्रत्येक सणामागे, प्रत्येक व्रतामागे काहीतरी छोटासा का होईना हेतू असतो, तो फक्त आपण जाणून घेतला पाहिजे, एवढंच. मग पूजा करताना नाही जलाशयापर्यंत गेलो, नाही उदबत्ती ओवाळली, नाही काकडीच्या पानावर दहीभाताचा नैवेद्य दाखवता आला तरीसुद्धा चालतो. पण आपण बाहेर गेल्यावर कुठे फिरायला गेलो, ट्रिपला गेलो, तिथे त्या जलाशयाची जर आपण काळजी घेतली तरीसुद्धा शीतला सप्तमीची पूजा केल्यासारखंच होईल असं मला नक्की वाटतं. कशी वाटली आजची तुम्हालाही माहिती? आणि तुम्हाला ह्या शीतला सप्तमीबद्दल माहिती होती का? कदाचित तुम्ही शिळा सप्तमी साजरी केली असेल बरं का,
पण शीतला सप्तमीबद्दल ही माहिती होती का हे मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मुख्य म्हणजे आपल्या चॅनलमध्ये आपण माहिती देत असतो आणि ती माहिती आपल्या सगळ्यांना असावी असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.